नमस्कार, ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमतः हार्दिक स्वागत आहे। दिनांक 21 एप्रिल पासून राज्य सरकारी आणि निमसरकारी शिक्षकांचा बेमुदत संपाचा इशारा। राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने दिनांक 21 एप्रिल पासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे। प्रमुख मागणी अशी आहे, राज्य सरकारने जुनी पेन्शनसह आर्थिक व सामाजिक सुरक्षा देण्याचे धोरण मान्य केले होते। यानुसार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित होऊन देखील प्रत्यक्ष अद्यापपर्यंत लागू करण्यात आलेला नाही। तर परिणामी दिनांक 1/3/2024 पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नसल्याने मोठा आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत आहे। राज्य सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना ऐवजी सुधारित राष्ट्रीय पेन्शन व केंद्राची एकीकृत पेन्शन योजनांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे। परंतु सदर दोन्ही योजना जुनी पेन्शन योजनांची पोकळी भरून काढू शकत नाही असे संघटनेचे मत आहे। यामुळे जुनी पेन्शन लागू करावी, तसेच शिक्षक पात्रता परीक्षा व सेवांतर्गत प्रगती योजनांची अंमलबजावणी, चतुर्थ श्रेणी व वाहन चालक भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करणे, लिपिकांच्या पदोन्नतीमधील अडचणी दूर करणे, सर्व कर्मचाऱ्यांकरिता आरोग्य विमा योजना लागू करणे, निवृत्तीचे वय 60 वर्ष करणे, तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या कायम करणे अशा विविध मागण्यांकरिता दिनांक 21 एप्रिल पासून राज्यभर तीव्र संपाचा इशारा देण्यात आला आहे। धन्यवाद। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहिल्यानगर।